आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित सर्च संस्थेच्या संचालकपदी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभय व डॉक्टर राणी बंग यांचे ज्येष्ठ पुत्र डॉक्टर आनंद तर निर्माणच्या संचालकपदी कनिष्ठ पुत्र अमृत बंग यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही आपापल्या पदांची सूत्रे स्वीकारली. 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस विविध ठिकाणी पक्षाचा ध्वज फडकावून साजरा करण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केलं. आरमोरी क्षेत्रात माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. 6 ते 8 एप्रिल दरम्यान नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा गट अ फुटबॉल स्पर्धेत गडचिरोली जिल्हा फुटबॉल संघानं अमरावती संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावलं. कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर यांना आश्वासित केलेला थकीत कोरोना भत्ता तत्काळ द्यावा या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जिल्हाभर प्रशासन, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावी आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. गडचिरोली शहरातील रामनगर येथील पंचशील बुद्ध विहारात अॅडव्होकेट बोधी रामटेके यांचं मुख्य भाषण झालं. संध्याकाळी नागरिकांनी रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन केलं. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान ईशा प्रणचित पोरेड्डीवार यांना मिळाला. उपाध्यक्षपदी क्षीरसागर नाकाडे तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रणचित पोरेड्डीवार यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सुनावणी घेत खताची अवैध साठेबाजी आणि जादा दराने खत विक्री करणाऱ्या 14 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करून 2 केंद्रांना सक्त ताकीद दिली. हे कृषी केंद्र संचालक साठेबाजी करून खताची कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 16 एप्रिलला पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडाण अंतर्गत गडचिरोली येथे आयोजित रोजगार मेळाव्याचं उद्घाटन राज्याचे कृषी, वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात 4000हून अधिक युवक युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1278 उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलातून दुर्मिळ पक्ष्यांची शिकार करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून राज्य पक्षी शेकरू, उडणारी खार, घुबड यासह अन्य पक्षी आणि त्यांचे अवयवही ताब्यात घेण्यात आले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे कोल्हापूरला स्थानांतरण करण्यात आले तर अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांची गडचिरोली जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा घेतला. शिवाय खरीप हंगाम 2026-27च्या पूर्वतयारीचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. शासनाने स्वतः शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांना गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा अशी भूमिका आशिष जयस्वाल यांनी मांडली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सद्गुरू बाबा गुरुबचनसिंहजी महाराज व अन्य हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मानव एकता दिनानिमित्त 24 एप्रिलला संत निरंकारी मंडळातर्फे देसाईगंज येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात तब्बल 269 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला. जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी शिबिराला भेट देऊन 17 वर्षांपासून अविरतपणे रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असल्याबद्दल संत निरंकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीनं गडचिरोली येथे नागपूर विभागीय 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते झालं. या कार्यशाळेत नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तसेच 76 आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व गृहपाल सहभागी झाले होते. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.